नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि या बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. महायुतीच्या जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. तर युती नक्की होईल, कोणतीही अडचण नसल्याचं ते म्हणाले. नाशिकमध्ये आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत युवा संवाद मेळावा पार पडला. नाशिकमधून पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकत प्रचाराचा नारळ फोडण्यात आलाय. पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडीत फूट पडल्याचं पाहायला मिळते. प्रभाग क्रमांक 9 मधून काँग्रेसचे इच्छुक उमेदवार चंद्रकांत लोंढे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अमरावतीमध्ये शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण पोटे यांच्यात चर्चा झाली. भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी मवियाचा फॉर्म्युला ठरलाय. काँग्रेस 45, ठाकरेंची शिवसेना 30, शरद पवारांची राष्ट्रवादी 20 आणि माकप 7 जागांवरती निवडणूक लढवणार आहे. तर सोलापुरात मनसेही मवियामध्ये सामील झाली आहे. अजित पवारांना आम्ही आमचा निर्णय कळवल्याची माहिती अंकुश काकड्यांनी दिली आहे. तर निवडणुकीसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचं ते म्हणाले. चिपळूणमध्ये भास्कर जाधव यांच्या कार्यालयामध्ये शिवसैनिक आणि मनसैनिकांनी जल्लोष केलाय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीचा निर्णय हे केवळ राजकीय समीकरण नसून महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या भावनेचा विजय असल्याचं भास्कर जाधव म्हणाले. ओबीसींच्या जागेवरती मूळ ओबीसींनाच उमेदवारी द्या अशी मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलेली आहे. जालना महापालिका निवडणुकीत बोगस ओबीसींना उमेदवारी द्याल तर याद राखा, बोगस ओबीसींना उमेदवारी द्याल तर सर्वच उमेदवार पाडून टाकू असा इशारा वाघमारे यांनी दिलाय. पंढरपूरच्या सांगोल्यामध्ये भाजपाच्या चिंतन बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून जिल्हाध्यक्ष यांनी राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली आहे. पुण्यात कुख्यात गुंड बंडू अंदेकरने महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर लक्ष्मी सोनाली अंदेकर सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. आयुष कोमकर हत्ये प्रकरणात अंदेकर न्यायालयीन कोठडीत आहे. पाडून घेण्याचा प्रयत्न आम्ही करतो. विदेश मिलिंद नार्वेकरांनी राज ठाकरेंची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये 15 ते 20 मिनिटं चर्चा झाली. जागा वाटपाला पूर्णविराम मिळाल्याची माहिती आहे. कोल्हापूरच्या महाडिक कुटुंबातील तिसरी पिढी राजकीय आखाड्यात उतरलेली आहे. धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिक यांनी शक्तीप्रदर्शन करत मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नाशिकमध्ये भाजपाकडून 122 जागा लढवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. तर शिंदेच्या शिवसेनेच्या 45 जागांचा प्रस्ताव भाजपाने अमान्य केलाय. भाजप शिवसेनेला 35 जागा सोडत असल्याने चर्चा फिसकटल्याची माहिती आहे. पुण्यातील जागांसंदर्भात अजित पवार आणि उदय सामंतांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. पुण्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये नवीन समीकरणं जुळणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. अजित पवार आणि अमोल कोल्हेंमध्ये अर्धा तास चर्चा झाली. अजित पवारांच्या जिजाई या निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा झालेली आहे. अचानक झालेल्या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावरती आहेत. त्यांनी यावेळेला वृक्षप्रेमींसोबत संवाद साधलाय. दरम्यान त्यांनी तपोवन परिसरात झाडांची पाहणी सुद्धा केली. जागावाटप जाहीर होण्यापूर्वी ठाण्यामध्ये भाजपाकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आलेली आहे. ठाण्यामध्ये 16 ठिकाणी भाजपाने जोरदार बॅनरबाजी केली आहे. नमो भारत नमो ठाणे शीर्षकाखाली बॅनर्स लावण्यात आले. शिवसेना भवनात उद्या महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांसह पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या प्रशांत जगतापांची कोंडी करण्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. जगताप लढवणार असलेल्या 2 जागांची पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी अंतिम निर्णय सुप्रिया सुळे घेणार अशी माहिती समोर येते.
खोपोलीतील शिवसेना पदाधिकारी मंगेश काळोखे हत्या प्रकरणी रवींद्र देवकर, दर्शन देवकरला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. रायगड पोलिसांनी कारवाई केली आहे. खोपोलीनंतर आता कर्जतच्या नगरसेवकाचा नंबर अशी कमेंट सोशल मीडियावरती व्हायरल होते. महेंद्र घारे यांनी अशी कमेंट करत नगरसेवक संकेत भोसेंना धमकी दिलेली आहे आणि याविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील राजकारणात नवा ट्विस्ट आलेला आहे. काँग्रेससोबत आघाडीमध्ये येण्यास मनसे इच्छुक नाही. मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. जालन्यामध्ये महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच जागा वाटपाचं चित्र स्पष्ट होणार असल्याचं रावसाहेब दानवेंनी सांगितलं आहे. कोल्हापूर काँग्रेसची पहिली 48 जणांची यादी ही जाहीर झालेली आहे. पहिल्या यादीमध्ये 18 माजी नगरसेवकांचा समावेश आहे. जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी ही यादी जाहीर केली आहे. चंद्रपूरमध्ये आम आदमी पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे. पहिल्या यादीमध्ये 66 पैकी 10 नावांचा समावेश आहे. दरम्यान मवियाने फसवणूक केल्याचा आरोप आपनं केला आहे. धुळ्यात भाजपाच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. धुळ्यामध्ये भाजपाने 55 जागांवरती दावा केलाय, तर उमेदवारीबाबत मुंबईत अंतिम निर्णय होणार असल्याचं जयकुमार रावल यांनी सांगितलंय. अमरावतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते गजानन लवटेंनी भाजप खासदार अनिल बोंडेंची भेट घेतलेली आहे. या अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष दाभाडे आणि सीओंच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीमध्ये शहराच्या विकासाबाबत चर्चा करण्यात आली. यवतमाळमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत अंतर्गत गटबाजी असल्याचं समोर आलंय. शिवसेनेने नगर परिषद निवडणुकीत 58 पैकी 33 जागेवर आपले उमेदवार उभे केलेले आहेत. मात्र एकही उमेदवार निवडून आलेला नाहीये. चांदूर महापालिकेसाठी 1328हून अधिक नामनिर्देशन पत्रांची उचल करण्यात आली. 30 डिसेंबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असल्यामुळे उमेदवारांकडून अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. वसई विरारमध्ये मतदान सुरळीत व्हावं यासाठी वॉर रूम प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. मतदान प्रक्रिया पारदर्शक, बिनचूक आणि सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनानं कंबर कसली आहे. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉलेजचं उद्या गौतम अदानी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडणार आहे. दरम्यान कार्यक्रम स्थळाची पाहणी करत शरद पवारांनी तयारीचा आढावा घेतला आहे. समाज उद्योगी झाला पाहिजे यासाठी महात्मा फुलेंनी प्रयत्न केल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं. त्यांचं नाव आलेल्या बँकेची 25 वर्षांची वाटचाल चांगली असल्याचं ते म्हणाले. सिल्लोड तालुक्यामध्ये आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण पार पडलं. 7,50,00,000 रुपयांच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि मंजूर कामांचं भूमिपूजन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झालं आहे. ओमराजे निंबाळकर यांना सह्याद्री भूषण पुरस्कार देण्यात आलाय. साल्हेर किल्ला केवळ उंचीचा नाही, तर तो शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या इतिहासाचा सर्वोच्च शिखर असल्याचं निंबाळकरांनी म्हटलंय. मराठा आंदोलक मनोज जरांगेंची प्रकृती खालावली. उपचारासाठी जरांगे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत. त्यांना ताप आल्याची प्राथमिक माहिती समोर येते. मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी रेल्वे प्रशासन आणि महसूल विभागाने सुरू केलेल्या भूसंपादनास मालेगाव तालुक्यातील 20 गावातल्या शेतकऱ्यांनी विरोध केलाय. पुणे इंदूर महामार्गावरती रास्ता रोको करत शेतकऱ्यांनी निदर्शनं केली आहेत. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी पारधी कुटुंबातील मुलाबाळांसह अमरण उपोषण सुरू केलेलं आहे. या उपोषणाचा आजचा हा दुसरा दिवस आहे. लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी आदिवासी तरुणांना बेकायदेशीरपणे उचलून नेऊन तब्बल 4 दिवस अमानुष मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जळगावात धनगर समाजाने संवाद यात्रा काढली. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. मागणी पूर्ण न केल्यास मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. साई भक्तांसाठी 14 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेलं भक्तनिवास प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे गेल्या 4 वर्षांपासून धूळ खात पडू नये. त्यामुळे भक्तनिवासाबाहेर असलेल्या रस्त्यावरती पायी पालखीतील भक्तांना मुक्काम करावा लागतोय. वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये नवजात अर्भक आढळलेला आहे. पोलिसांकडून अधिकचा तपास केला जातोय.
बीडच्या कडा इथे महेश सहकारी साखर कारखान्यामध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. याला मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी मेळाव्यात सहभाग घेतलाय. भंडाऱ्याच्या लाखोरी गावाजवळ 3 अस्वलांचा वावर आढळलेला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तातडीने अस्वलांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करतायत. मुंबई पुणे महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. जव्हारमध्ये जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचं उद्घाटन पार पडलं. या साहित्य संमेलनात दिव्यांग लेखक नवनाथ तांडेल यांच्या सागर कन्या कादंबरीचं प्रकाशन पार पडलंय. पिंपरी चिंचवडच्या आकुर्डी परिसरात खंडोबा देवाच्या 2 दिवसीय उत्सव यात्रेला सुरुवात झाली. यामध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली आहे. दरम्यान ढोल ताशांचा गजर केला जातोय. गुहागर या ठिकाणी पर्यटनासाठी आलेले एकाच कुटुंबातील 3 जण समुद्रात बुडाले. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दुर्घटना घडली आहे. तुळजापूर तालुक्यातील केशेगाव या ठिकाणी विजेचा धक्का लागून 4 जणांचा मृत्यू झालाय. क्रेनचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्यामुळे वीज प्रवाह क्रेनमध्ये उतरला. यामध्ये 4 कामगारांचा मृत्यू झालाय. नांदेडच्या भाग्यनगरच्या रस्त्यावरती तरुणाच्या 2 गटांमध्ये काठ्यांनी हाणामारी झाली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. मारहाणीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. नांदेडमध्ये गोदावरी नदीतून अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवरती महसूल विभागाने कारवाई केली. अवैध वाळूच्या 2 बोटी उद्ध्वस्त करत 35 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. बुलढाण्यात नांदुरा ते मोताळा महामार्गावरती अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. यामध्ये 4 जण जखमी झालेत. यावेळेला वाळू महामार्गावरती टाकून वाहन चालक पसार झाला. हिंगोलीच्या वसमत शहराजवळ भरधाव कारचा अपघात झालाय. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा कारचा अपघात झालाय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली जाते. बारामतीत हॉटेल चालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. हप्ता न दिल्यामुळे मारहाण केलेली आहे. संबंधित युवकाविरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. सटाणा शहरात खडी भरलेला भरधाव ट्रक भीषण अपघात झालेला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दुकानात शिरल्यामुळे दुकानाचं मात्र मोठं नुकसान झालं आहे. यवतमाळमध्ये नामांकित हार्डवेअर दुकानातून 5,42,000 रुपयांची रोकड असलेली बॅग चोरीला गेली आहे. बॅग चोरणारा दूध विक्रेता असल्याचं समोर आलंय. दिनेश मंडाले असं चोरट्याचं नाव आहे. चोरट्याकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोलापुरात मवियाच्या बैठकीत शिवसेना उभाटा पक्ष आणि मनसेमध्ये वाद झाला. प्रभाग क्रमांक 8 मधील जागेबाबत चर्चा करत दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. उमेदवारीसाठी भाजप पदाधिकाऱ्याने पत्नीसह आमदार कार्यालयात ठिय्या आंदोलन केलेलं आहे. ऐनवेळी उमेदवारी डावलण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.